तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ हे तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण रविवारचं जसं नेहमीप्रमाणे मिलिंद प्रश्नाचं पठण करत असतो तसं पठण आणि श्रवण करत असतो. मागचे 2 रविवार मी सांगितल्यानुसार विपश्यनेला गेल्यामुळं 2 रविवार मिलिंद प्रश्न वाचला नाही. आज आपण तो मिलिंद प्रश्न वाचतोय कारण मिलिंद प्रश्नाची तुमची जादू एवढी झालेली आहे की काही जणांचं म्हणणं होतं की पूर्ण वर्षवास पण मिलिंद प्रश्नच वाचा. आवाज येत नाही का? मिलिंद प्रश्नच वाचा माहिती नाही, पण तुमच्या विहाराची ख्याती चौकड पसरली. आपल्या शेजारच्या श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये यावर्षी मला आग्रह करण्यात आला, अधिकारवाण्याने तुम्ही आमच्या विहारात राहता तर मग आमच्या इथं बी ग्रंथ वाचन केलं पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे बाबा, करू. कुठला ग्रंथ वाचायचा? तर ते म्हणे मिलिंद प्रश्नच वाचायचा. त्यांना म्हटलं की मिलिंद प्रश्न मोबाईलवर युट्यूबवर आहे. नाही, पहिल्यापासून तुम्ही इथं वाचा, आम्हाला तुमच्याकडून लाईव्ह ऐकायचं आहे. आता ते वेळे मंडळी, त्यांना कळणार नाही की तसंच प्रवचन परत होणार आहे का? नाही होणार. कारण मी काही भिक्षू आनंद नाहीये की भगवान बुद्धाचे प्रवचन जशाला तशी डोक्यात फिट करायला. आणि म्हणून त्यांचाही आग्रह होता. त्यांना मी सजेस्ट केलं की आपण धम्मपद वाचू, अजून काय वाचू, पण त्यांचा काय माहिती नाही. आग्रह होता की आम्हाला मिलिंद प्रश्नच ऐकायचा आहे. म्हटलं बरं ठीक आहे. आणि म्हणून कालपासून त्यांच्याकडे मिलिंद प्रश्न सुरू झाला. आता अडचण अशी होईल की तिकडे त्यांना ते तरी एक सुविधा आहे की ते असं व्हायरल करत नाही, आणि म्हणून महाराष्ट्रभर अडचण नाही होणार. कारण आपली जी श्रोतू मंडळी आहे किंवा आपली जी माणसं आहेत ती धम्माच्या बाबतीत खरोखर दक्ष आहे. आणि म्हणून थोडं जरी काही आपल्या हातून चूक झाली की ते लगेच निदर्शनास आणून देतात. चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मिलिंद प्रश्न वाचणं, आणि त्याच्यामुळे लक्षात आलं की बाबासाहेब का म्हटले होते, ह्या ग्रंथाचं महत्व बाबासाहेबाला का वाटलं होतं. आजही कितीतरी वेळेस मिलिंद प्रश्न घरी वाचला असेल, प्रत्येकाने ऐकलाही असेल, तरी पण तो बार बार ऐकावा वाटतो. एवढा अवीट हा ग्रंथ आहे. मी जसं तुम्हाला मागे सांगितलं की 2 रविवार मी इथे आलो नाही तर माझ्या मोबाईलवर 144 मिस कॉल होते. आणि म्हणून ह्या ग्रंथाची गोडी एवढी आहे ती महाराष्ट्रभरच नाही तर जगामध्ये आहे. आणि म्हणून ह्या ग्रंथाला त्रिपिटकामध्ये समाविष्ट करण्यात आलं. आपण आता वर्षावासामध्ये कार्ल मार्क्स आणि बुद्ध हा ग्रंथ वाचतोय. 1-2च आपली प्रवचनं झाली, त्याचाही रिस्पॉन्स आपल्याला चांगला येतो, चांगली प्रतिक्रिया आहे. नाही तर मला भीती होती की तत्वज्ञान कुठलंही दर्शन आणि तत्वज्ञान हे बुद्धीला न पेलवणारं किंवा अवजड असतंय. मलाही तेवढं सोप्या भाषेत सांगता येईल की नाही सांगता येईल, मलाही थोडी शंका होती. पण म्हणतात ना, ते भाताची परीक्षा आपण एक शीत उचलून करतो तसं 2 प्रवचनातून फीडबॅक जे आलं की आपल्या प्रवचनाला कमीत कमी 30-35 लोक जास्तीत जास्त आपल्याला फीडबॅक देतात. पाहतात 1000 लोक, पण प्रतिक्रिया 30-35 लोकांच्याच असतात. त्या 30-35 लोकांच्या प्रतिक्रियाही कार्ल मार्क्सच्या आपल्या त्या ग्रंथाला आल्या आणि चांगल्या आल्या. म्हणून आता आपण गृहीत धरायला काही हरकत नाही की मी चांगलं वाचतो आणि तुम्ही चांगलं ऐकता. आपण आपल्याला शाबासकी द्यायला काही हरकत नाही, कारण आपल्याला दुसरी शाबासकी काही देणार नाही. शाबासकी देण्यामध्ये आपली जात कंजूस आहे, ती देत नाही. आणि म्हणून आपण आपल्याला तरून घ्यायची. 3 हप्त्यापासून न वाचणारा आजचा ग्रंथ आपण मिलिंद प्रश्न वाचतोय. आणि म्हणून मागच्या वेळेस आपण ते पाण्याविषयीचा प्रश्न होता, पाण्यामध्ये जीव असतो का?
भंते नागसेनाने राजा मिलिंदाला ते दिलेली उत्तरही आपण बघितलं होतं. आणि म्हणून आज आपण नवीन प्रश्नाला उत्तर आणि त्याच्यावालं विश्लेषण करतो. आता प्रकरण 7वं सुरू आहे. मला वाटतं अजूनही वर्षभर संपेल की नाही प्रश्न आहे या ग्रंथाचा, कारण हप्त्याने म्हटल्यावर. आणि आता त्यांच्याकडे नवीन सुरू झालाय, त्याला 2-3 वर्षे लागतील. तेवढं आयुष्य माझ्याजवळ आहे की नाही माहिती नाही, पण वाचूया चला. राजा मिलिंदाने प्रश्न परत मी सांगतो की राजा मिलिंदाचा हा ग्रंथ का लोकांना आवडतो, तर त्यातला प्रत्येक प्रश्न हा आपल्याला आपला वाटतो. असं वाटतं की राजा मिलिंदांनी 2700 वर्षापूर्वी माझ्या मनातला प्रश्न विचारलेला आहे, मला विचारायची गरज ठेवली नाही. आणि म्हणून हा ग्रंथ एवढा रिलेव्हंट वाटतो आणि म्हणूनही अजून तो सगळ्यांना आवडतो. आजचा प्रश्नही तसाच आहे की प्रपंचापासून सुटका. एका शब्दावरती व्याख्यान होऊ शकतं की प्रपंचापासून सुटका, तर मग नेमकं प्रपंच कशाला म्हणायचं, आहे की नाही. आपली ढोबळ मानाची व्याख्या काय असते की प्रपंच म्हणजे आपण सांसारिक जीवनामध्ये आहोत तर त्याला प्रपंच म्हणायचं. म्हणजे घरद्वार चालवणं, मुलं बिलं पैदा करणं, मुलं बिलं पैदा केले की त्यांना शिक्षण देणं, शिक्षण दिलं की त्यांची लग्न करणं, संपत्ती जमवणं, ते संपत्तीची, याला आपण साधारणतः प्रपंच म्हणतो. आणि त्या प्रपंचावरतीच हा राजा मिलिंदाने भंते नागसेनेला विचारलेला प्रश्न आहे. बघूया आपण ते काय विचारलं त्यांनी. भंते नागसेन, भगवान बुद्धाने सांगितले आहे की हे भिक्षूंनो, प्रपंचात पडू नका, प्रपंचापासून दूर राहा. तेव्हा हे प्रपंचापासून दूर राहणे म्हणजे काय. महाराज, श्रोतापती फळात प्रपंच नसतो, सकृतागामी फळातही प्रपंच नसतो, अनागामी आणि आर्थ फळ प्राप्तीत सुद्धा प्रपंच नसतो. भंते नागसेन, जर अशीच बाब असेल तर भिक्षू लोकसूत्र, गाथा, उदान, इतिउत्तक, जातक, अद्भुत धर्म आणि वेदल्य या भानगडीत का पडतात, या गोष्टी ते का शिकवतात, आणि स्वयंपरंपरात याच विषयावर चर्चा तरी का करतात. नवीन नवीन विहाराची निर्मिती करणे, दान घेणे आणि पूजा अर्चा करून घेण्याचा व्यर्थ चक्रात का पडतात. याप्रमाणे ते भगवान बुद्धांनी विरोध केलेली कामेच करीत नाहीत काय. आहे की नाही आपल्याच मनातला प्रश्न. दुसरा असो कोण असो, भंतेजीला दान कशाला हवं, लगेच प्रश्न मनात येतो की नाही. राजा मिलिंदांनी विचारला की भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, प्रपंचाच्या भानगडीत पडू नका, प्रपंच तुमच्या करता नाही. तर मग काय आहे भिक्षू करता. मी नेहमी सांगत असतो की भिक्षूच्या पुढे 2च कारण आहेत, काषाय वस्त्र आणि ग्रहत्याग. प्रपंच म्हणजे घराचा त्याग करणं. हा ग्रहत्याग करून जेव्हा भिक्षू येतो त्याच्या पुढे माझ्या दृष्टीने 2च महत्वाचे मुद्दे असतात. एक तर त्यांनी भगवान बुद्धाच्या विद्येला अनुसरून निर्वाण मिळवण्याच्या मार्गावर चालव. कारण शेवटी उपासकाचंही असेल आणि भिक्षूचंही असेल, अंतिम ध्येय निर्वाण मिळवणं. आणि दुसरा आहे, भगवान बुद्ध सांगतात की बुद्ध धर्म अंगीकारक असता असता, निर्वाणाच्या मार्गावर चालत असता असताच मध्येच फाटा फोडून तुम्हाला जे आत्मसात झालं ते लोकांना सांग. अशा 2 प्रकारचे उद्देश भिक्षूच्या पुढे असावे. आणि मला वाटतं राजा मिलिंदालाही तेच अपेक्षित आहे की भगवंत जर म्हणतात की प्रपंचात पडू नका, भिक्षूला म्हणतात प्रपंचात पडू नका, म्हणजे ज्या ग्रहस्थाला भानगडी आहे, ग्रहस्थाला काय भानगडी आहे, धन कमवणं अलाउड केलं ना बुद्धाने, उपासकाला धन कमावणं. तसं भिक्षूला अलाउड केलंय का, नाही. भिक्षूला 8 वस्तूशिवाय दुसरी वस्तू स्वीकारायची नाही. आणि मग हाच प्रश्न राजा मिलिंदाला पडलेला आहे. याच्यावरून आपण एक तर्क बांधू शकतो की त्यावेळेस भगवान बुद्धाने वेलुवन असेल, आम्रवन असेल, ह्या गोष्टी दानात स्वीकारल्या, पण त्या संघाकरता स्वीकारल्या, स्वतःकरता स्वीकारल्या का नाही स्वीकारल्या. प्रजावतीने दिलेलं चिवरही भगवान बुद्ध स्वतः करता स्वीकारत नाहीये. आणि मग आपल्या पुढे तोच प्रश्न पडतो की राजा मिलिंद भगवान बुद्धाच्या नंतर 400 वर्षांनी जन्माला येतात. म्हणून मला वाटतं की या 400 वर्षामध्ये, आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे, दुसरी संगीती, पहिली संगीती कशा करता झाली होती, तर भगवान बुद्ध गेल्यानंतर एका वयोवृद्ध भिक्षूने आनंद व्यक्त केला होता.
कारण त्याने अंगावरचं चिवर उडवत आनंद व्यक्त केला, म्हणे बरं झालं हे म्हातारं गेलं. नाही तर ते सांगत होतं हे करू नको, हे करू नको, असं करू नको, तसं करू नको, तंग आलो होतो म्हणे आपण, बरं झालं ते गेलं. आणि ही वार्ता महाकश्यप ऐकतात आणि महाकश्यप चिंतित होतात. अजून भगवान बुद्धाला जाऊन 1 महिनाही झाला नाही. आणि का चिंतित होतात? आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल, पण ह्या संगीतीच्या अगोदर बुद्ध हयात असतानाही एक संगीती झालेली आहे. ती बऱ्याचशा आमच्या भिक्षूलाही माहिती नाही. त्रिपिटकामध्ये कधी झालेली आहे की भगवान बुद्धाच्या अगोदर महावीराचं महापरिनिर्वाण होतं आणि त्या महावीराच्या भिक्षूमध्ये स्वैरावार वाचतो आणि भगवान बुद्धालाही ती शंका येते. आणि त्यावेळेस पहिली भगवान बुद्धांनीच बोलवलेली संगीती आहे. आणि त्यांनी ते हे करून घेतलेलं की मी सांगितलेला धम्म जशाला तसाच जातोय का, यालाही अजून काही विद्रूप करून सांगतात का. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ती बोलवली संगीती त्याच्यामध्ये त्यांनी एकदा बदलून घेतलेलं आहे. पण ती पहिली ती संगीती जास्त लोकांच्या याच्यात नाही, कारण त्यावेळेस ती बुद्ध हयात असताना झालेली संगीती आहे. पण जेव्हा हा म्हातारा भिक्षू आनंद व्यक्त करतो तर पहिली संगीती निर्माण झाली की महाकश्यपाला वाटलं की 2-3 महिन्यातच जर भिक्षू हे करतात तर बुद्धाचे वचन ते आपले वचन म्हणूनही खपवतील. आताही तुम्ही व्हॉट्सअपवर जर गेलात असे मेसेज येतात सगळे बुद्धाच्याच नावाने. आपण विचार करतो हे कधी म्हटलं बुद्धाने, प्रश्न पडतो ना माझ्यासारख्याला. मी शोधतो कुठेतरी, कुठंच नाही सापडत. आणि मग कळतं की नाही ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, आपल्या मनाने ते बुद्धाच्या नावावर खपवतात. म्हणून आता संगीती परत झाली पाहिजे, कारण चांगला काम असे होईना, पण तो जर महापुरुषाच्या नावाने खपवला तर समजायचं की आपल्या लयाला सुरुवात झाली. कारण जसं तुम्ही चांगलं त्यांच्या नावावर खपवता, काही दिवसांनी वाईटही त्यांच्या नावावर खपवण्याची हिंमत तुमच्यामध्ये येते. आणि म्हणून संगीती झाल्या की बिलकुल नाही, चांगलंही नाही खपवायचं आणि वाईटही नाही खपवायचं, जे आहे तेच सांगायचं. याला बुद्धाचा वचन म्हणतात. आणि म्हणून त्या संगीती झाल्या. दुसरी संगीती कशाला झाली होती? कालाशोकाच्या काळामध्ये झाली होती. कारण त्यावेळेस नेमक्या वैशालीच्या लिसिवेने सोनं स्वीकारायला सुरुवात केली होती. आणि मग तिथे वाद निर्माण झाला की भगवान बुद्धाच्या वचनात तो कुठेच नाही सोनं नाणं स्वीकारणं, आणि मात्र तिथे त्यांनी करायला. आणि म्हणून तिथे दुसरी संगीती झाली की बुद्ध धर्माच्या वचनाला विकृत करायला सुरुवात झाली होती. तिसरी संगीती अशोकाच्या काळामध्ये का झाली तर नुसते वचनच विकृत नव्हते केले जात, तर अख्खे भिक्षूच नकली दिसले होते. म्हणून संगीती अशाच झाल्या का? नाही झाल्या. काही ना काहीतरी कारण झाली. आणि तुम्ही विचार करा की त्यावेळेचे भिक्षू एवढे इमानदार होते की बुद्धाचं वचन त्यांनी कुठेही विकृत होऊ दिलं नाही. संगीती केल्या आणि संगीती करून सगळे आरंत भिक्षू जमा झाले आणि बुद्धाचं वचन कोणतं आहे ते अधिकृतरित्या ठरवलं. आणि म्हणून भगवंत सांगतात तसंच तिथपर्यंत चालत आलेलं आहे. मला वाटतं ते 400 वर्षाच्या पिरियडमध्ये अजून काही ना काहीतरी गडबड झाली असणार. तेव्हाच हा राजा मिलिंद प्रश्न विचारतो की भगवान बुद्धांनी सांगितलं की प्रपंचात पडू नका. प्रपंचात पडणं म्हणजे हे सगळंच, काही गोष्टी स्वीकारणं, काही गोष्टी नाकारणं कशाला. आणि त्याला स्पष्टपणाने उत्तर देतात की जर असं असेल तर भंते नागसेनाने उत्तर दिलं की जो स्रोतापती फळात पडतो. आता स्रोतापती म्हणजे काय? पाण्याचा प्रवाह हा एक प्रकारचा स्रोत असतो की नाही. स्रोताचं सोप्या भाषेतलं उदाहरण की एखाद्या नदीमध्ये प्रवाहामध्ये जर एखादं फूल पडलं तर ते वाहत वाहत बरोबर जाऊन कुठे भेटतं? समुद्राला भेटतं. पण कधी? की त्याला जर काही नैसर्गिक कारणाने जर किनाऱ्याला लावलं तर पोहोचेल का ते? म्हणून स्रोतापती फळामध्ये बसलेला माणूस हा 7 जन्म त्याला घ्यावाच लागतात. स्रोतापती झालेल्या माणसाला किती जन्म घ्यावा लागतात? 7 जन्म. म्हणजे तो कुठे ना कुठे किनाऱ्याला लागलेला असतो, परत ढकलता स्रोतात. कुठे ना कुठे किनाऱ्याला लागतो, परत ढकलता स्रोतात. आणि म्हणून भंते नागसेन सांगतात की स्रोतापती फळात बनलेला माणूस ह्या प्रपंचापासून वेगळा होतो. कुठेतरी लागतो किनाऱ्याला पण परत स्रोतात येतो. म्हणून स्रोतापती, सक्रदागामी, अनागामी आणि अर्थ ही लोक कधी जास्त प्रपंचात पडत नाही. याच्यावर राजा मिलिंदाचं समाधान होतंय का? तो दनादन उदाहरणं देतो. तुम्ही म्हणता त्याच्यात पडत नाही, मग विहार का बांधतात?
कारण तिथपर्यंत विहार बांधणं सुरू झालं होतं. कनिष्काचा काळ निघून गेला होता आणि विहार आणि मूर्ती आल्या होत्या. म्हणून राजा मिलिंद म्हणतो की भगवान बुद्ध म्हणतात प्रपंच करायचा नाही. हा पण एक प्रकारचा प्रपंचच आहे ना. विहार बांधायचं, विहार बांधण्याकरता सगळं गावभर फिरायचं, द्या वर्गाने द्या वर्गाने. मग प्रपंचामध्ये याच्यामध्ये काही फरक आहे का? बघा, 2700 वर्षापूर्वी विचारलेला प्रश्न आजही विचारणीय आहे. आणि मग माणसाला कळतं की बुद्ध किती दूरदृष्टीचे होते. की भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की कुठलीही वस्तू स्वीकारताना ती स्वतः करता स्वीकारू नका. याच्या पाठीमागचा अर्थच तो होता. विहार जरुरीच आहे, तोफ जरुरीच आहे, पण ते तुम्ही स्वतः करता स्वीकारू नका. आताची परिस्थिती काय? विहारच्या विहार. आता मी जर तुम्हाला आता पूर्वी सांगितलं, महाराष्ट्रामधून कोणी विचारतं भंतेजी साकेत बुद्ध विहारात तुम्ही राहता का? म्हणजे साकेत बुद्ध विहार माझं. आयडेंटिटी झाली. आयडेंटिटी झाली म्हणजे आपण त्या प्रपंचात पडलो. महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ सगळ्याच भिक्षूचे आपले मठ झाल्यासारखं झालंय की जे अपेक्षित नव्हतं. म्हणून मी कधी कधी माझा प्रोग्राम देत असतो. मी भिक्षू संघातही बोललो, आमच्या भंतेजीलाही बोललो की म्हटलं नका करू असं हे सगळं. करा ना एकदा ख्रिश्चनासारखं, एकदा तुमची होऊ द्या ना. की एका विहारामध्ये भिक्षू 3 वर्षापेक्षा पुढे राहू नाही. आणि मग कोणाही उपासकाला सांगायचं की विहार बांधलंय ना, हे भिक्षूच आहे, आम्ही पाठवू भिक्षू 3 वर्ष तिथे. 3 वर्षाच्या पुढे भिक्षू तिथे राहणार नाही. मग अशी एखादी साखळी निर्माण होईल आणि मग तिथं दिलं जाईल. जर माझं आसक्ती म्हणून ते विहार होत आहे, मग माझा भिक्षू होत नाही. मी तिथे माझी मालकी सांगायला जातो आणि मग ती भानगड होते की बुद्धाने सांगितलं प्रपंच करू नका, वेगळ्या प्रकाराने आम्ही प्रपंचच करतोय. राजा मिलिंदालाही तोच प्रश्न पडला होता ना, आजही तो प्रश्न आहे. फक्त त्यावेळेचा राजा होता, आम्ही राजे नाहीत. आम्हाला फक्त प्रश्न पडतो, प्रश्नाचं उत्तर आम्हाला माहिती असूनही आम्ही त्याच्यावर कृती करायला धजावत नाही. आणि जोपर्यंत आपण कृती करणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. आणि म्हणून त्यांनी विचारलेला प्रश्न आहे की आपण जर भिक्षूला प्रपंच करायला नाही सांगितला तर मग त्यांना ह्या गोष्टी करायला का सांगितल्या? ते पैशाच्या स्वरूपाचं, मुद्राच्या स्वरूपाचं दान स्वीकारतात म्हणजे प्रपंचच आहे ना. विहार बांधतात म्हणजे प्रपंचच आहे. मग ह्या गोष्टी काय नाही करायच्या, याच्यावर पण खूप सुंदर उत्तर भंते नागसेनाने दिलेलं आहे. काय दिलंय ते आपण बघूया. महाराज तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी ते प्रपंचापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी करीत असतात. महाराज ज्या आपल्या पूर्वजन्मीच्या वासनापासून शुद्ध झालेले असतात ते शीघ्र प्रपंचातून आपली सुटका करून घेऊन अर्थपद प्राप्त करतात. आणि ज्या भिक्षूत अजून काही वासना शिल्लक असतील ते भिक्षू याच उपायाने क्रमाक्रमाने प्रपंचातून आपली सुटका करून घेतात. भंते नागसेन काय म्हणतात की तुमचं सगळं बरोबर आहे महाराज, पण कुठलाही माणूस एकदमच वैराग्य घेऊ शकतो का? आणि म्हणून त्याच्यामधून कुठल्याही गोष्टीत मागच्या जन्मातल्या वासना जर शिल्लक असतील तर एकदम वैराग्य येणं शक्य नाही. आणि म्हणून ही केलेली स्टेप बाय स्टेप कृती असते. कुठलाही भिक्षू प्रपंच सोडला आणि लगेच डोंगरात गेला तर 2 गोष्टी होईल ना. ते डोंगरात बसलं तर बुद्धासारखं ते काही सम्यक संबुद्ध नाही होणार. 25व्या दिवशी वरच जाईल. आणि म्हणून मागच्या जन्मातल्या राहिलेल्या वासना किंवा ह्या जन्मात निर्माण झालेल्या वासना एकदम सुटत नाही. कुठल्याही गोष्टीला एकदम सोडायला गेलात तर मग मात्र हानी पोहोचते. आणि म्हणून इथे भंते नागसेन सांगतात हे विहार का बांधतात तर त्यांच्या छोट्याशा का होईना वासना शिल्लक असतात आणि ह्या वासना भागवण्याकरता मग त्यांना स्टेप बाय स्टेप या कृती करत करत ते निर्वाणाकडे जात असतात. आणि म्हणून त्याला ते वेगवेगळी उदाहरणं देतात. त्या उदाहरणामध्ये सांगतात महाराज ज्याप्रमाणे भिक्षू आपल्या पूर्वजन्मीच्या वासना भिक्षूत अजून तृष्णा शिल्लक असेल ते क्रमाक्रमाने शेताच्या संरक्षणाची सर्व व्यवस्था करून नंतरच पीक घेण्याच्या दुसऱ्या प्रकाराच्या शेतकऱ्यासमान समाप्त प्रपंचातून आपली सुटका करून घेतात. ते शेताचं उदाहरण देतात की एखादा शेतकरी
आपल्या शेताची मशागत करतो, पण ते पीक जंगली जनावरांपासून वाचवलं पाहिजे तर ते वाचेल. पण एखादी शेतकरी त्याचं शेत मध्यभागी असतं, बाकीच्या सगळ्या शेतकऱ्याच्या त्या मध्यभागी असतं, म्हणून कुठलंही जनावर शेत खात खात त्याच्यापर्यंत येईपर्यंत जनावरांचं पोट भरतं, ते निघून जातं, त्याच्या शेताला इजा होत नाही. पण काही शेतकऱ्याचं शेत एका तीरावर असतं, मग त्या शेतकऱ्याला बिनधास्त राहणं जमेल का? मग त्याला आपण तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती, पण आमच्याकडे कुपाटी म्हणतात, काठी कुपाटी लावून. ज्याचं शेत एकदम जवळ आहे, आता तर लोक करंट लावतात, नीलगाई हरणं किंवा हे येऊ नये म्हणून शेतीला कुंपण करून त्याच्यात करंटही सोडतात. कारण जंगली डुकरं बिकर शेताची खूप नासाडी करतात. इथे उदाहरण देतात नागसेन बंतीजी की आपलं शेत म्हणजे त्यांना म्हणायचं की मला मिळवायचं निर्वाण आहे, ते एकदम मिळेल का? तर त्या निर्वाणाला मिळवण्याकरता बऱ्याचशा गोष्टीतून जावं लागतं, आणि त्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजेच कुंपण आहे. मग ते कुंपण कुठले? विहारही एक प्रकारचं कुंपण आहे. कारण विहार जरी स्वीकारला, आसक्तीने स्वीकारत असलं तरी गृहस्थ जीवनाच्या सगळ्याच क्रिया त्या विहारात होतात का? नाही होत. त्या विहारामध्ये आता मी आलो इथं समजा, तर माझी जी क्रिया आहे, तुम्ही माझ्या पुढे भिक्षूकडून धम्म ऐकायला बसला, प्रपंचातली क्रिया आहे काही? विहार तर स्वीकारलं मी, म्हणजे हे लावलेलं कुंपण आहे माझ्याला. विहारामध्येही बसताना मी धम्मच सांगितलं पाहिजे, विहारामध्ये बसूनही मी धम्माचंच आचरण केलं पाहिजे. विहार स्वीकारणं ही आसक्ती आहे, पण दुसऱ्या गोष्टीनं ते माझ्याकरता कुंपण आहे. त्या विहारामध्ये मी जुगाराचा अड्डा चालवू शकत नाही, आसक्तीने घेतलंय. भंते नागसेन सांगतात त्याने त्या आसक्तीने विहार स्वीकारलं, परंतु तिथे तो धम्माचंच काम करतो, म्हणजे एक स्टेप तो धम्माकडे जाण्याकरता त्या विहाराचा उपयोग करतो. आणि म्हणून तसं म्हणता येणार नाही महाराज की त्यांनी तो प्रपंच केलाय. तो प्रपंच जरूर असेल, एका व्याख्यात तो प्रपंच असेल, पण तो प्रपंच त्याला निर्वाणाकडे नेण्याच्या उपयोगाचा आहे. आणि म्हणून ते उदाहरण देतात त्या शेतकऱ्याचं. दुसरं उदाहरण देतात ते दगडावरील फळाचा झोप. महाराज ज्याप्रमाणे एखाद्या आंब्याच्या झाडावर एक आंबा झोक असावा आणि एखादा बुद्धिमान माणसाने तो सहजपणे वर तोडून घ्यावा, परंतु सर्वसाधारण माणसाला झाडावर चढण्यासाठी लाकडे जोडून शिडी तयार करावी लागेल, तेथे सुद्धा दुसऱ्या प्रकारच्या माणसाला शिडी तयार करावी लागते ते फळ घेण्यासाठी. महाराज त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजन्मीच्या वासना दूर करून शुद्ध झाले आहेत ते भिक्षू शीघ्रदा शीघ्र बुद्धिमान पुरुषांनी फळाचा लाभ करून घेतल्याप्रमाणे सर्वच प्रपंचापासून सुटका करून घेतात. आणि ज्या भिक्षूला अजून इच्छा शिल्लक असतील ते भिक्षू शिडी तयार करतात. दुसरी आंब्याच्या झाडाची उपमा देतात. तर आंब्याच्या झाडावर फळ पिकलं, एखादा सुदृढ चुनचुनीत पोरगा असेल तर झाडावर चढेल, तो फळ तोडेल आणि खाली उतरेल. भंते नागसेन ते उपमा देतात की मागच्या जन्मातल्या त्याच्या पारमिता कंप्लीट झालेल्या भिक्षूच्या आहेत, तो ह्या विहाराच्या भानगडीत पडणार नाही. त्याला वैराग्य आलं, तो सीधा आपला कुठे ना कुठेतरी ध्यान धारणा करत बसेल, विपश्यना करत बसेल, पोटाला लागणाऱ्या पुरता चारिका करायला खाली येईल आणि परत जाऊन बसेल. पण ज्या भिक्षूच्या वासना मिळेल, आता उदाहरण माझंच सांगू, आता मला जर तुम्ही म्हटले की जंगलात जायचं, ध्यान करायचं, 11 वाजता येऊन चारिका करायची आणि परत तिथं जायचं, शक्य होईल का मला? आयुष्यभर या शरीराने नको त्या क्रिया केलेल्या आहेत आणि त्या एकदम सोडायच्या म्हटल्यावर शक्य होईल का? मग ते स्टेप बाय स्टेप, म्हणजेच मी स्टेप बाय स्टेप, निमित्त जरी बाबाच्या सेवेचं असेल पण धम्म शिकतच होतो ना. ती एक प्रकारची शिडीच होती, बाबाच्या सेवे करता आलो, पण धम्म शिकत शिकत आता त्या धम्माची एक शिडी शिकल्यामुळे माघारी जायची आसक्ती गेली. जी आसक्ती होती की रोज मी एसी मध्ये झोपणारा माणूस, माझ्या हाताखाली बरेचसे लोक मला सगळी सुविधा उपलब्ध करून देत होते, आता त्या सुविधेची आसक्ती राहिली. जसं मी तुम्हाला परवाचं उदाहरण दिलं, कुठे गळते, घरची लोक आली तरी जायची इच्छा नाही, ऍक्सेप्ट केलं. म्हणजे कुंपण मी स्वीकारलेलं आहे. आंब्याच्या झाडावरचा गड जसा चुनचुनीत पोरगा
फाट दिवशी वर चढून तोडतो, तसं म्हाताऱ्या माणसाला तोडता येईल का? मग म्हातारा माणूस काही ना काहीतरी युक्ती शोधेल, शिडी लावेल, नाहीतर काही ना काहीतरी लंब काडीने त्याला पाडण्याचा प्रयत्न करेल. तशाच प्रकारचं ते म्हणतात राजा, की जो कोणी भिक्षू विहार स्वीकारतो किंवा काही ना काही स्वीकारतो तर ते शिडीसारखं किंवा कुंपणासारखं आहे, त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. म्हणून आताही आपल्या मनामध्ये जर असा विचार येत असेल की भिक्षूला पैसे काय करायचे, तर स्वतःलाच समजावायचं की भिक्षूलाही कुठं ना कुठं जावं लागतं, जाण्याकरता पैसा लागतो. परवाला मी जे गेलो, उदाहरण सांगतो तुम्हाला, की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 66 वर्षाच्या पुढच्या लोकांना अर्ध तिकीट आहे. आता मला वाटलं मलाही भेटेल, तिकडनं येताना एसटीत गेलं, कारण एक दोन म्हातारं ते दाखवायचं आणि तिकीट काढून घ्यायचं. तर मी म्हटलं मी 66 वर्षाचा झालो ना, 1960चा माझा जन्म आहे. कंडक्टरला विचारलं का मला मिळेल का, तर ते म्हणे मिळेल ना, तुमच्यावाला आधार कार्ड दाखवा. आता मी सामनेर असल्यामुळे माझी उपसंपादन आहे, माझं नाव लाख श्रद्धा रक्षित आहे, पण माझा आधार कार्ड पूर्वजन्मीचं, मी ते दाखवलं. हो म्हणे हे दुसऱ्याचं आणलं म्हणे कोणाचं तरी तुम्ही. नाही म्हटलं माझंच आहे. नाही म्हणजे देत नाही. मी काही वाद घातला नाही, पूर्ण पैसे घे बाबा आणि तिकीट नको देऊ. सांगण्याचा उद्देश काय, की आम्हाला विषय आणि काही गोष्टी, मी तोच होतो, वाद घातला असता तर मला सिद्धही करता आलं असतं की भले बाबा एकीवर नको. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं काही नाही म्हटलं की 66 वर्षाच्या अंगावर चिवर असेल तर भिक्षूला देऊ नये. त्याने जीआर तर फक्त वयाचा काढला असेल ना. आधार कार्डावर माझे जन्माचं वर्ष आहे, पण म्हटलं आता याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्याच प्रकारचं आहे की आपण जे बी भिक्षूला नाव ठेवतो. म्हणून सांगितलं ना की आता मी तिथपर्यंत गेलो, मला म्हणता आलं असतं का मुंबईच्या माझ्या पूर्वाश्रमीला की जरा पैसे पाठवा म्हणून, तसे पाठवतात ते, माझ्या औषधीचे पैसे पाठवतात मेडिकलला. पण उद्देश काय सांगायचा, की जर मी भिक्षू जीवनामध्ये आहे, भिक्षू जीवन मला जगायचं, तर काही ना काही गोष्टी तुमच्या लागतील, त्याला नाव ठेवण्यामध्ये अर्थ नाही. आपण काही गोष्टी की ज्या अति होतात त्या गोष्टीवर राजा मिलिंदांनी, बाबासाहेबांचा एका ठिकाणी कोट आहे, बाबासाहेब या ग्रंथाविषयी एक लेखही लिहिलेला आहे बाबासाहेबांनी, की ते म्हणतात की मला राजा मिलिंद तसाच नाही आवडला. राजा मिलिंद प्रश्न विचारून मोकळा झालाय का? आम्ही प्रश्न विचारून मोकळे होतो. आपण ते नाही समजत की आता हा जर प्रश्न विचारलाय, मला याचं उत्तर सापडलंय, पूर्ण आयुष्यामध्ये विचार करा ना. आम्ही जे शिकलो, ज्या प्रश्नपत्रिका आम्ही सोडवल्या, ग्रॅज्युएट झालो, पीएचडी झालो, त्या प्रश्नाच्या याच्यावरती आम्ही आयुष्यात वागलोत का? चुकून तरी विचार करा बरं. मी एमकॉम होतो, मी जे एमकॉमला डेबिट अँड क्रेडिट शिकलो, मी पहिल्याने नोकरीला लागलो, काहीच उपयोग नव्हता झाला त्याचा. 6 महिने नोकरी केल्यावर मग कळायला लागलो होतो ते होतं वाटते तसं. म्हणून आम्ही जे शिकतो, आम्ही जे प्रश्नाचे उत्तर सोडवली, ती आयुष्यामध्ये कधीही आमच्या उपयोगाला आम्ही आणली नाही. आणि आयुष्यामध्ये जर ती उपयोगाला आली, बाबासाहेब म्हणतात राजा मिलिंदांनी तसं नाही केलेलं. राजा मिलिंदांनी प्रश्न विचारले, त्याची उत्तरं मिळाली, आणि त्याच्या राज्यामध्ये जर त्या उत्तरात काही कमी असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये मोडिफिकेशन केलं, ते अंमलात आणले. आणि म्हणून जेव्हा नागसेनाबरोबर तो हारतो, तेव्हा तो एकटाच बुद्ध होत नाही, आपल्या चतुरंगी सैन्यासोबत सगळ्याला तो बुद्ध करतो, म्हणजे त्याचं पूर्ण राज्य बौद्ध होत. आज आम्ही ऐकून घेतो, सगळ्या काही गोष्टी करतो, परंतु ती आचरणात आणायची अजूनही आमच्यामध्ये दानत आलेली नाही. ज्या दिवशी आमच्यात ती दानत येईल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की आता लक्षात नाही येणार आपल्याला. राजा मिलिंदाचे प्रश्न मी जसं मागच्या प्रवचनात सांगितलं की मला वाटलं होतं की 100-150 वर्षांनी शाळा बिळा आपल्या लोकांच्या बंद होतील. पण आता विचार केला की नरेंद्र मोदी एवढ्या पार्ट्या का तोडतो, त्याला लगेच करायचंय. तुमच्यावाल्या सवलती आणि तुमच्यावालं शिक्षण त्याला लगेच बंद करायचंय. वेगळ्या प्रकाराने त्यांनी 32,000 शाळा बंद केल्या, अजून कोणाच्या लक्षात आल्यात का? केल्यात बंद. आणि म्हणून ह्या प्रश्नाची उत्तर मिळाल्यानंतर
त्या प्रश्नाच्या उत्तरासारखं आपण वागलं पाहिजे, तर आपल्याला त्या ग्रंथाची किंवा त्या धम्माची किंमत कळते. आपण मार्क्स ऐकतो, बाबासाहेबाला तोच उद्देश होता बाबासाहेबांचा, की कार्ल मार्क्स जगाला त्यावेळेस उपयुक्ती होता, पण बाबासाहेबाला दूरदृष्टीने तो उपयोगी वाटत नव्हता. तसंच आहे या राजा मिलिंदाचंही. राजा मिलिंदाने दूरदृष्टीने प्रश्न विचारलेला आहे, आणि म्हणते नागसेनाने थातूर मातूर उत्तर दिलंय का? नागसेनालाही माहित होतं की सगळेच भिक्षू माझ्यासारखे परफेक्ट नसतील. आता आहेत का सगळेच भिक्षू परफेक्ट? मी जसं सांगितलं, आजही एवढ्या अशक्ता दडलेल्या आहेत की सर्व काही स्वीकारलं जातं, सर्व काही स्वतःच्याच नावावर केलं जातं, सर्व गोष्टी माझ्या आहेत असंही भिक्षू म्हणतात. ऍक्च्युली भगवान बुद्धांनी 8 वस्तू व्यतिरिक्त आम्हाला काहीच स्वीकारायला नाही सांगितलं, आणि स्वीकारायचंही असेल तर ते संघाला स्वीकारायचं, संघाकरता स्वीकारायचं. आणि म्हणून मग आम्हाला ह्या व्यवस्था त्या मिलिंद प्रश्नामध्ये कळत नाही. जी उदाहरणही असतात, आंब्याचं उदाहरण दिलंय, आंबा पिकला, तरुण पोरग जाऊन सर्व दिवशी तोडू शकतं, म्हातारा नाही तोडू शकणार. तसं आहे भिक्षूचं, की भिक्षूना स्वतः भोवती निर्वाण मिळवण्याकरता विहार नावाचं किंवा कुठली तरी दक्षिणा घेण्याचं कुंपण घालून तो मार्गक्रमण करत असताना स्वतःच कुंपण तोडायचं नाही, म्हणून म्हणाली शेतच कुंपण खातोय म्हणून. ही तिथून आलेली मन आहे. म्हणी या सगळ्या बौद्ध धर्मातून आलेले आहे, की जर कुंपणच शेतकास असेल, भिक्षू स्वतःला विहार म्हणता 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 त्या विहाराचंच घर बनवत असेल, तर कुंपण शेत खात, आणि मग तो प्रपंचात पडतो. प्रपंच भगवान बुद्धांनी सांगितला की प्रपंच करू नका. त्यावेळेची गोष्ट कशी असते बघा, थोडस तुम्ही युजलाइज व्हा. राजे आहेत त्यावेळेस, आणि भगवान बुद्धाला त्यावेळेचा जादूगर म्हणतात, पोरं पळवणारा. भगवान बुद्धाला शब्द आहे त्रिपिटकामध्ये की भगवान बुद्ध आपली पोरं पळवणारा जादूगर आहे. कारण त्यावेळेस तुम्ही विचार करा, यश जो पहिला भिक्षू झाला ना, यश कितीतरी करोडपतीच्या बापाचा पोरगा आहे. कसल्याही संपत्तीची कमी नाही, आयुष्य आराम करावा, आणि हीच भावना आहे त्यावेळेची, की जवानीमध्ये माणसाने ऐश करावी, म्हातारपणात बघता येईल काय करायचं धर्माचं ते. आणि तो यश अवघा 20-22 वयाचा कोवळा पोरगा भगवान बुद्धाच्या तिथे जातो, परत यायचं नाही म्हणतो. डोळ्यापुढे आणा जरा, काय किमया असेल ती. आता आम्हाला ते पोरग बाप थोडासा म्हातारा झाला तर ते म्हणते माझं आहे, ते यानं काहीच नाही कमवलेलं, तरी त्या बापाचा बंगला कोणाचा आहे म्हणते ते माझा आहे. ते बापाच्या करोडोची संपत्ती सोडून तो बुद्धाजवळ जातो. तुम्ही विचार करा. आणि तिथे बुद्ध सांगतात त्याला प्रपंच सोडायचा. सोडला ना, सगळ्यांनी प्रपंच सोडले. त्यावेळेचे राजे म्हणजे एवढे सुख पायाशी आणि ऍक्च्युली अनुभवलेली आहेत ती. शाक्य सगळे जे शाक्य कुमार आहेत सगळ्यांनी राजपद भोगलेले आहेत. विलास त्यांच्या पायाजवळ हे घालतो, आणि बुद्धाने घालून दिलेला नियम आहे की प्रपंचात पडायचं नाही. बिनधास येतात लोक, बिनधास त्याच्यामध्ये समर्पित होतात, आणि म्हणून बिनधास बुद्धाच्या काळातच अरंत होतात. नेमकं काय होतं आपल्याला, की कुठल्याही गोष्टी, की आता तुम्हाला जर सांगितलं की बाबा पश्चिम बंगालची चमचम मिठाई खूप भारी आहे, हे शरीर धर्माचा नियम म्हटल्यावर ती चमचम मिठाई आम्ही फक्त तोंडाला पाणी आणून थांबवू शकतो ना. प्रत्यक्ष खाल्ली का ती नाही, पण ज्या वेळेस तुम्ही ती प्रत्यक्ष खाल मग त्यावेळेस शोधत बसाल की हा कुठल्या दुकानात मिळते ते परत कधीतरी. आणि असंच आहे भिक्षूच्या, जोपर्यंत तुम्हाला निर्वाणाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत त्या मिठाईची चव कळत नाही. आणि म्हणून त्यावेळेसच्या लोकांना कळली होती, कारण त्यावेळेसचा लोक कळत होते. मी तो कालीचं उदाहरण इथं सांगितलं की नाही सांगितलं, अनाथ पिंडकाचा मुलगा आहे काळी, काल त्याचं नाव, 2 मुली आणि 1 मुलगा आहे त्याला. दोन्ही मुली धार्मिक आहेत, पण पोरग बदमाश आहे, बनियाचं आहे ना. बाप श्रेष्ठी म्हणजे त्यावेळेचे श्रेष्ठी कोण होते, तर बनियेच होते, व्यापार करणारी लोक, व्यापारी लोकांना श्रेष्ठी म्हटलं. त्या अनाथ पिंडकाचा मुलगा आहे, बापासारखा बनिया आहे, पैशावर जीव आहे फक्त.
पण अनाथ पिंडकाला ते आवडत नाही. माझ्या दोन्ही मुली श्रोतापती आहेत, हे पोरगं डांबरट आहे. मग बाप आयडिया करतो, यालाही धार्मिक बनवायचं म्हणून एक दिवस त्याला बोलवतो. म्हणतो, काल एक गोष्ट कर, मी तुला 100 मोहरा देतो, पण जाऊन बुद्धाचं प्रवचन ऐक, जाऊन बैस तिथे. पोरग बनी आहे, 100 मोहरा भेटणार आहे. म्हणतो ठीक आहे, जाऊन बसतो तिथं. पण काल बुद्धाच्या प्रवचनात असतो का? कधी संपतं 100 मोहरा घेतो, कधी संपतं आणि 100 मोहरा घेतो. लक्षात काहीच नसतं. प्रवचन संपलं की सगळ्याच्या अगोदर उठतो आणि घरी जातो आणि बापाला म्हणतो दे. काय ऐकलं ते नाही, जबान नव्हते म्हणे. सांगितलं काय होतं, जाऊन बसायचं. बसलो म्हणे, विचारा सगळ्या लोकांना जाऊन. मी तिथं प्रवचन ऐकायला बसलो. आता तो अनाथ पिंडक म्हणे माझंच आहे, मी बनी आहे, याने बरोबर बनियाचं हे केलं. दुसऱ्या दिवशी सांगतो की तुला 1000 मोहरा देतो, पण आता बुद्ध काय बोललेत ते मला येऊन सांगायचं. ठीक आहे म्हणे, जातो. ते बुद्ध आहेत, आणि बुद्धाला एकदा तुम्ही कानात घेतल्यानंतर कधी हृदयात उतरतील सांगता येत नाही. काल एक बुद्धाचं प्रवचन ऐकतोय, सगळे लोक उठून गेलेत, तरी हा काय उठायला तयार नाही. अनाथ पिंडक बघतोय, हा दुसरीकडे तर नाही गेलो कुठं, आणि येऊन बघतो ते बुद्धाच्याच पुढे बसलेले आहे. बुद्ध अनाथ पिंडकाकडे पाहून हसतात. तुला धार्मिक बनवायचा होता ना म्हणे, बनला, आता परत येणार नाही. अशी लोक होती त्यावेळेस, आणि तेव्हा तसे बुद्ध होते. म्हणून आता तसे बुद्धही नाहीत आणि लोकही नाही. कारण बुद्ध सांगायला भंतीजीच्या पुढं 1 तासाच्या पुढं झालं की कधी कधी भंतीजी उठतोय असं आपल्याला होतं. ते बुद्ध होते. आणि म्हणून की ह्या प्रपंचामध्ये जसं उदाहरण त्यांनी झाडावरच्या आंब्याचं दिलं, तसं ते हुशार माणसाचंही देतात. हुशार माणूस काय करतो, आणि म्हणून इथे सांगतात की महाराज, कोणी एक हुशार मनुष्य राजाकडे एकटाच जाऊन आपले काम करून घेण्यासाठी आपल्या श्रीमंतीच्या कारणाने एखादे मंडळ घेऊन राजाकडे जातो. येथे जे मंडळ तयार करणे ते काम करून घेण्यासाठीच आहे. महाराज, त्याचप्रमाणे ज्या आपल्या पूर्वजन्मीच्या वासनापासून शुद्ध झालेले आहेत ते तत्काळ त्याच लाख माणसाप्रमाणे सर्वच प्रपंचापासून मुक्त होऊन जातात, आणि त्या भिक्षुत अजूनपर्यंत राग कायम असते. ते याच उपायाने क्रमाक्रमाने श्रीमंत मनुष्यासमान प्रपंचातून आपली सुटका करून घेतात. महाराज, धर्मग्रंथ पाठ करणे उत्तम आहे, धर्मचर्चा करणेही उत्तम आहे, नवीन नवीन विहाराचे निर्माण करणेही उत्तम कर्तव्य आहे, तसे दान व पूजा अर्चा करणे हेही उत्तम कर्तव्य आहे. या कर्तव्याने फार मोठा उपकार होतो. महाराज, अधिकारी, शिपाई, चौकीदार, शारीरिक व सभासद इत्यादी अनेक नोकर राजाच्या पदरी असतात. राजाला आवश्यकता पडली असतात ते सर्वच काही ना काही उपकार करीत असतात. महाराज, त्याचप्रमाणे धर्मग्रंथाचा पाठ करणे, धर्मचर्चा करणे, नवीन विहार बांधणे, दान व पूजा अर्चा करणे इत्यादी सर्व उपकाराची साधने होत. महाराज, जर कोणी शुद्ध होतील तर उपदेश करणाऱ्याची कधी आवश्यकता राहणार नाही. महाराज, परंतु अशी बाब प्रत्यक्षात तरी नाही. शिष्य बनणेही अत्यंत आवश्यक आहे. स्थवीर सारीपुत्राने अनेक कल्पापासून पुष्कळ पुण्य संपादन केले होते आणि प्रज्ञेची चरम सीमा गाठली होती, तरी पण अर्थपद प्राप्त करण्यासाठी त्यांनाही गुरु करावा लागला. आणि म्हणून इथे सांगताना हुशार माणसाची गोष्ट सांगतात. एखादा हुशार माणूस होतो, मी नेहमी उदाहरण दिलं तुम्हाला की एका वर्गात 60 पोर आहे, सगळेच पहिले येतात का? नाही. ऐक्यू तीच कंडिशन आहे भिक्षूची. भिक्षूला मागच्या जन्मात त्यांनी पारमिता केल्यात की नाही केल्यात. आता आपल्याला परत तो प्रश्न पडतो की मागचा जन्म होता की नव्हता. खूप मोठा आहे ते. मी तसाच होतो पहिला. मी काल परवा सांगितल्यानुसार की आपण सगळे 4 वाक आहोत. 4 वाकाची फिलॉसॉफी खूप सोपी आहे. खा प्या मजा करा, आणि आपणही तेच आहे. बघू उद्याचं उद्या, आहे की नाही. जर घरात पैसे कमी असतील तर बायको म्हणत असते जाऊ द्या हो, घरी पैसे ठेवा, पुढे कामाला येतील ते, घरी आजार पण ह्या काय म्हणते, जाऊ दे मरू दे, बघू उद्याच्या उद्या म्हणतं की नाही आपण. उद्याच्या उद्या बघून घेऊ. त्याच प्रकाराने काही माणसंही हुशार असतात. एखाद्या मंत्र्याकडून काम करून घ्यायचंय तर पठ्ठ्या 7-8 जणांना उल्लू बनवतो, मंडळ बनवतो, घेऊन जातो ना आपलं काम करून घेतो. आणि एखाद्याला जमत नाही, मग ते काय करतंय, ते अर्ज कर, विनंती कर,
काही कर, त्याचा अर्ज कधी पोहोचल, ते मंत्री कधी पाहिजे, कधी होईन, कधी नाही होणार. त्याच प्रकारचे जसा हुशार माणूस आपलं डोकं लढून आपलं काम करून घेतो, तसा एखादा भिक्षू जर त्याच्या पारमिता कंप्लीट असेल तर त्याला ह्या भानगडी करायची गरज पडत नाही. आता तुम्हाला माहिती नसेल पण असे भिक्षू आहेत आजही आपल्यामध्ये. ज्ञानज्योती भिक्षू जर तुम्ही बघितले तर ताडोबाच्या अरण्यामध्ये कसलीच कुटी नाही, काही नाही, एका झाडाखाली जर बोलवलं कोणी तर जातात कार्यक्रमाला, नाही तर आपल्या त्या झाडाखाली बोलले, इकडून वाघ फिरताय, तिकडून साप फिरताय. आजही आहे ज्ञानज्योती भंतीजी जर तुम्ही बघितले तर वर झाडावर वाघ आहे, शेपूट लागतोय डोक्याला, बसले ते ध्यानाला. सर्वच गोष्टीला नाही होत, त्यांना वाघ नाही खात, पण एका भिक्षूला खाल्लं वाघाने. त्यांच्या जवळ करायला गेलेला भिक्षू एका भिक्षूला खाल्लं वाघाने. काय प्रकार होता त्यातला? पारमिता नव्हत्या कंप्लीट, मैत्री नव्हती कंप्लीट. आमच्या शिकल्या सवरलेल्या माणसाला एक उदाहरण आहे की मैत्रीचं बल केवढं मोठं असतं की जो वाघ डोक्यावर येऊन बसतो त्याचं शेपूट ज्ञानज्योती भंतेजीच्या डोक्याला लागतं, त्यांना खात नाही. पण 4 दिवसापूर्वी गेलेला एक भिक्षू त्यांचं अनुकरण करायला जाताना वाघ मात्र त्याला नाही सोडत. आता मेले एक भंतीजी तिथे. तर ही उदाहरणं आपल्या पुढे असतात. आणि म्हणून धर्माला आपण किंवा आचरणाला काही गोष्टी आपण त्याला हसण्यावारी नेऊ शकत नाही. काही गोष्टी ह्या होतात आणि म्हणून त्या आपल्याला त्या कृतीनुसार जर आपण नाही केल्या तर मग मात्र होत नाही. एखादा विद्यार्थी चुकीच्या मार्गाने अभ्यास करत असेल तर पाहिजे तसं फळ मिळेल का? नाहीच मिळणार ना, क्रमाक्रमाने. म्हणून मी मागे ह्याच विहारामध्ये तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं एका मोराचं. काय नाव होतं त्याचं? 1995ला मला वाटतं तो ओबीसीचा पार्ल्याच्या झोपडपट्टीत राहणारा मोरगा पहिल्याने मॅट्रिकच्या परीक्षेला महाराष्ट्रात पहिला आला. आणि आपल्या लोकांना एवढा आनंद झाला की महाराष्ट्रात पहिला आमचा पोरगा आला. झोपडपट्टीत, पार्ल्याच्या झोपडपट्टीत 10 बाय 10च्या खोलीत राहत, त्याच्यावर अजून त्याचं कौतुक. एका रात्रीमध्ये त्याला त्यावेळेस 95 मध्ये फ्लॅटची किंमत मला वाटते त्यावेळेस काहीतरी 20 की 25 लाख रुपये होती. एका रात्री सगळ्या लोकांनी दान देऊन देऊन त्याला फ्लॅट घेऊन दिला. अर्थ काय होता त्याचा? की तो चांगल्या मार्गाने प्रयत्न करत होता. त्याचा दुसऱ्याच 11वी 12वीला गेला तो, नंतर त्याचं नाव कुठे होतं माहिती नव्हतं. कॉलेजच्या वातावरणात गेला आणि हरवला. हेच उदाहरण आहे की एखाद्या भिक्षूची पारमिता जर कंप्लीट असेल तर त्याला ह्या भानगडीची गरज पडत नाही. पण पारमिता नसेल तर मात्र स्वतःभोवती कुंपण घालण्याची गरज आहे. मी संसारिक जीवनातून जर भिक्षू झालो आणि असंच याच्यामध्ये आलो तर मला मात्र ते ब्रह्मचार्य पाळता येणार नाही. आता परत तुम्ही ब्रह्मचार्य म्हणजे नेमकं शरीरासंबंधीचा नका, ब्रह्मचार्य म्हणजे इंद्रियाचं ब्रह्मचार्य. तुमच्या अंगावर असणारे इंद्रिय, प्रत्येक इंद्रियाला ब्रह्मचार्य आहे. डोळ्याचं ब्रह्मचार्य आहे की मी वाईट गोष्ट बघितली नाही पाहिजे. जर माझ्या डोळ्याच्या समोर आली तरी मी तिला संस्कारित नाही केलं पाहिजे. ह्या प्रकाराने जर माझ्या पारमिता नसतील तर मग मला कुंपणं घालावं लागतील. की जर मी दुनियामध्ये आलो तर मग मात्र अशा ठिकाणी राहिलं पाहिजे. वस्त्रच का आलीत अंगावरती? ह्या 2 गोष्टीची आहे की नाही. भगवंताला एक प्रश्न नागसेनालाच प्रश्न विचारला होता ना त्यात. नागसेनाने रोहन भंतीजी त्यांना प्रश्न विचारतो, 7 वर्षाचा पोरगा, का तुम्ही डोक्यावरचे केस काढले? ते सांगतात ना 16 याच्यातले दोष सांगतात. केस डोक्यावर असणं 16 दोष सांगतात. हाच कपडा का घातला त्याचे 5 दोष सांगतात. असक्ती असते ना. आता एखाद्या बाईच्या अंगावर जर चांगला शालू पाहिला तर त्या बिचारीला 5-6 दिवस काही झोप येते का? असा कधी घेईल. आणि जर बिचारा नवरा जास्त कमावणारा नसला तर त्याची 15 दिवसाची झोप आणा. माणसाचंही तसंच आहे. आणि म्हणून हे वस्त्र दिलं की मला आसक्ती येता कामाच नाही. आज हे वस्त्र असल्यामुळे, डोक्याचं मुंडन असल्यामुळे ऑटोमॅटिक मला आचरणाचे काही धडे भेटतात. मनात असोच आहे नसो. रस्त्याने चालताना मी भिक्षू सारखाच चाललो पाहिजे. पाऊस येतोय म्हणून तुमच्यासारख्या हरणासारख्या उड्या मारत मला पळता येणार नाही. भिक्षू सारखंच चाललं पाहिजे. तुमच्यासारखं कुठेही मला शिव्या देता येणार
नाही. कारण वॉचमॅन, तुम्ही एवढे लोक वॉचमॅन आहेत, ते त्या एका भिक्षूवर एवढे मोठे वॉचमॅन आहे, काही नाही म्हणता आलं. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की सरळ म्हणून टाकता भंतीजी हे आपल्याला शोभत नाही. मी एका लग्नाचं उदाहरण दिलं होतं इथंच. आमचे नगरसेवक, मी लोकांवर चिडलो, आमचे नगरसेवक माझ्या बाजूला बसून म्हणते भंतीजी आपल्याला हे शोभत नाही. तुम्हाला शोभते, मला नाही शोभत. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ह्या आपल्याला लिमिटेड करतात वागणं. आणि म्हणून सगळ्यात माझ्या पारमिता कंप्लीट नाही, पण माझ्या अंगावर जर चिवर आलं तर मला ऑटोमॅटिक जबाबदारी येते की माझ्या अंगावर चिवर आहे, मला वृषंकल उपासकासारखं वागता येणार नाही. म्हणजे मला त्या निर्वाणाच्या पदावर जायला हे वस्त्र कारणीभूत आहे की नाही? त्या विहारामध्ये बसून मी 24 तास जेवण करू शकत, कारण मी जर 24 तास जेवण बसलो आणि येणारा माणूस बघितला नाही म्हणून भंतीची खाय करता चालेल की काय? माणसाला रिस्ट्रिक्शन येतात, कुंपण म्हणतात त्याला. म्हणून भिक्षू करता हे विहार बांधणं, दान घेणं. दान घेऊन समजा तुम्ही मला दान दिलं 1,00,000 रुपये, उद्या मी काही एखादा 5 स्टार बंगला बांधू शकतो का? किती मनात असलं तरी 5 स्टार बंगला बांधू शकत नाही. बांधायचं झालं तर समाज उपयोगी गोष्टच बांधावं लागेल. म्हणून भिक्षूला दान किती आलं, आता मी सगळ्याला म्हणत असतो की तुम्ही मरताना लय लोकांची भांडणं लावून जाणार, कारण कोणाला घेता येणार नाही. त्या भिक्षूचं घेता येईल का कोणाला? आणि जो कोणी घेईल त्याला समाज उपयोगी कामच करावं लागेल ना. भिक्षूकडे असणारा पैसा समाज उपयोगी कामाकरताच वापरावा लागेल. आणि म्हणून हे कुंपण आहे, त्यांनी जरी घेतलं तरी ते सामाजिक लेवलवरतीच जातं. म्हणून आजही बघा, तुम्ही कुठल्याही भिक्षूला बघा, किती दान आले तर काहीने बौद्ध गयामध्ये जाऊन विहार बांधले, काही नेपाळला जाऊन बांधले, काही इथे काही ना काहीतरी करतायत. असं कधी झालंय का की उपसंपादित भिक्षूंना तर लय मोठे पैसे आले, मस्त चिवर काढतो, 2 बायका करतो आणि राहतो, असं झालंय का कधी? करूच नाही शकत. भगवान बुद्धाने आणि भंते नागसेनांनी सांगितलेलं की ह्या कुपाट्या आहेत त्यांना लावलेल्या, तुम्ही कितीही दान द्या त्यांना त्याची ऐश करता येणार नाही. भले ते मरताना सोडून जातील, मनात असूनही काही गोष्टी. कुठल्या भंतीजीच्या गळ्यात लॉकेट बघितलं का? 10 तोळ्याचं लॉकेट घातलंय भंतीजी, मिरवतोय, असं कधी झालं? साधी घड्याळ बांधली की दुसऱ्या भंतीजी नाव ठेवतो त्याला, मनगटात नको बांधू म्हणतो, खिशात ठेव, तुला वाईट जास्तची वेळ पाहायचा तर खिशात ठेव. म्हणजे त्याच्यावर एवढे रिस्ट्रिक्शन असतात. आणि म्हणून 2700 वर्षापूर्वी राजा मिलिंदाने घेतलेलं ऑब्जेक्शन भंते नागसेन किती मधुर पद्धतीने समजून सांगतात की दान दिलेलंही, दान स्वीकारलेलंही, पूजा अर्चा केलेलंही, विहार बांधलेलंही, हे सगळे त्याच्याकरता निर्वाणाला जाण्याकरता त्याचे टूल्स आहेत. त्याच्या अवतीभोवती त्यांनी घातलेलं ते कुंपण आहे. आणि म्हणून भंते नागसेन समजावतात राजाला की राजा, कुठलाही भिक्षू असेल, आता काही वृषंकल आहेत तो भाग वेगळा सोडून द्या, नियमाला काही ना काही अपवाद असतात. बऱ्याचशा भिक्षूचे जाहीर जाते तर थोडंसं मलाही येते, चिवरही उतरल्या गेली वाईट वागल्यामुळे, ते होतं. परंतु जर मास गोष्टी अशा असतील तर आजपर्यंत तरी मी कितीही टीका करत असलो तरी अजून तरी आपले भिक्षू तेवढे वाईट झाले नाही. मर्यादा आहे, काम करायचे. दान घेतात, नाही असं नाही. आपल्या भिक्षूला भरपूर लोकांना दान मिळतं. मी सांगितलं ना तुम्हाला की ज्ञान रक्षित भंतीजीला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला, आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेलो आणि नुसतं एक वाक्याचा मेसेज टाकला लोकांना की भंतीजीच्या ऑपरेशनचा खर्च 5-6 लाखाच्या पुढचा आहे, तुम्ही यकीन नाही करणार, अवघ्या 3 तासामध्ये 10 लाख रुपये दिले लोकांना. येतं नाही, ही काटीकुपाटी आहे. तुमच्या चारित्र्याकडे बघून ते बघितले पाहिजे. 6 लाखाचा खर्च 10 लाख 3 तासात. आजही त्यांना 1 रुपयाच्या दानाने 16 एकर शेती घेतली. काय करतील ते शेतीत? स्वतः काय नागर हाणून पिकून मोंढ्याला नेऊन विकणार तर नाही. विहारच बांधावं लागेल, शाळाच बांधावं लागेल. तुम्ही जे केलं तुमच्या हयातीत नाही जरी झालं तर ती जागा मात्र कुणालाही ग्रस्तासारखी वापरता येणार नाहीये. 2700 वर्षापूर्वी नागसेन भंतेजींनी सांगितलं की भिक्षूला दिलेली कुठलीही गोष्ट ते फक्त त्याचं कुंपण असतं, ती समाजाकरताच वापरावं लागते. आणि कुठल्याही गोष्टी
जेव्हा हा भिक्षू करतो, म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनाही, माझ्याही मनात खूप शंका होत्या पहिल्या. मी ग्रस्त होतो, तुमच्या मनात तर कमी असतील, माझ्या मनात तर एवढी मोठी शंका होती की भिक्षू होणं हे आळशी माणसाचं लक्षण आहे. ज्याला काम करायचा कंटाळा येतो तो भिक्षू होतो का? तर फुकट खायला व्यक्त आणि लोक पायाही पडतात आणि पैसेही देतात म्हणून भिक्षू होतो. पण जेव्हा मी भिक्षू झालो तेव्हा ते एवढं सोपं नाही. कारण फुकट काही कोणी देत नाही. तुम्ही जर बघितलं असेल, काही भिक्षूला करोडोची दान भेटतात, काहीला भोजनाचाही प्रॉब्लेम आहे. कारण ह्या दुनियामध्ये आज मी इथे आहे तुमच्याजवळ, तुम्हाला वाईट जरी वाटलं तरी बाहेर तुमची ख्याती ते सांगतात, साकेत बुद्ध विहारवाली मंडळी भंतीजीला येऊ देत नाही, तुम्हालाच कशी काय येऊ देतात. आहे तुमच्याविषयी ते आहेत म्हणून सांगितलं ना की साकेत बुद्ध विहारवाल्या लोकांना भंतीजी आवडत नाही. म्हणलं मी तर आवडतो, माहिती नाही म्हणतो मी काय जादू केली. ही चर्चा आहे, परंतु चर्चा असून, कारण आपण फॅक्ट बघत नाही. काही गोष्टी काय असतात की आपण बऱ्याचशा गोष्टी काय म्हणता येईल त्याला की अति याने घेतो. बुद्धाने तर्क सांगितलाय का, मग आम्ही तर्काच्या एवढ्या टोकाला जातो आणि तो तर्कच तुटून जातो. कारण तर्क, भगवान बुद्ध सांगतात की तर्क करतानाही तो तर्क माझ्या हिताचा आहे का, माझ्या हिताचा असण्याबरोबर तो दुसऱ्याच्या अहिताचा नाही ना. आणि ह्या व्याख्यात बसत असेल तर स्वीकारा, जर याच्यात बसत नसेल तर तर्कही कधी कधी खोटा असू शकतो. आणि म्हणून सगळेच भिक्षू अनाडी नसतात, सगळेच भिक्षू चारित्र्यहीन नसतात. म्हणून आपण एखाद्या भिक्षूकडे पाहून किंवा एखाद्या याच्याकडे पाहून त्याच्या तर्कबुद्धीने व्याख्या करता कामा नये. म्हणून आज आपण मिलिंद प्रश्नातला हा प्रश्न आज माझ्या पद्धतीने समजावून सांगितला. मला वाटते तो तुम्हाला समजला असेल असं गृहीत धरून आजचा प्रश्न आपण इथेच थांबूया. उद्या परत आपलं कार्ल मार्क्स आणि भगवान बुद्ध याच्यावरती प्रवचन.